माऊलीची कीर्ती सर्वोच्च, उभारलेला ध्वज तिन्ही लोकावरी, स्वर्ग मृत्यू पाताळ झेंडा रावला. आईशी चराचरी कीर्ती, चर आणि आचर म्हणजे सजीव आणि निर्जीव. सजीवामध्ये रेडा घ्या, निर्जीवामध्ये भिंत घ्या. आईशी चराचरी, जगाच्या पाठीवर रेड्याचं कुठं मंदिर आहे का? पण आहे ना आळे फाट्याला. का? माऊलीच्या संकेताला. आणि भिंतीचं दर्शन आहे आळंदीला गेल्यावर, भिंतीचं मंदिर. मंदिराला भिंती असतात, भाषा कळती का बघा. पण भिंतीचं मंदिर, त्याच्या पुढचं आहे का? मंदिरासाठी खांबा असतो, पण खांबासाठी सुद्धा मंदिर होतं. ही ज्ञानोबारांची पावर नेवासा आहे का नाही? खांबाचं मंदिर, ज्या खांबाला ज्ञानोबारांनी पाठ लावली त्याचं मंदिर झालं राव. आईशी चराचरी कीर्ती ज्यांची. कीर्ती जेवढी मोठी तेवढा माणूस व्यापक असतो, मोठा असतो. मग ठीक आहे महाराज, अशी कीर्ती या मनुष्य देहाला आल्याच नंतर आम्हाला कवण्यासाठी एक सोपा मार्ग सांगा. अभंगाच्या पहिल्या चरणात. आलिया संसार उठा बेग कर, आलिया संसार उठा बेग कर, उठा बेग कर, आलिया संसार 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 शरण जाबुदार पांडुरंग, देह हेंगाचे धन कुबेराचे, देह हेंगाचे धन कुबेराचे, शरण जाबुदार पांडुरंग, शरण जाबुदार पांडुरंग, देह हेंगाचे धन कुबेराचे, फार सुंदर अभंग आहे बर का. 5 चरणाचा आहे आणि पहिलं चरण हे सार आहे. काय करा हे पहिल्या चरणात सांगितलंय आणि का करायचं हे पुढच्या 4 चरणात. विठ्ठल काय करायचं? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, हे करा. पण हे का करायचं आणि हेच का करायचंय पुढच्या 4 चरणात. विठ्ठल आलिया संसारा, संसाराला आल्याच्या नंतर, संसार या शब्दाचा अर्थ आहे जन्माला आल्याच्या नंतर. जन्म आणि मृत्यू ह्याला खरं शास्त्रामध्ये संसार म्हणतात. तुम्ही म्हणता मग ही जमीन, कांदा, रोगर, पंप, पोरग, पुस्तक, वह्या, बायको, सासू, सासरे, दाजी, बहीण, ही प्रपंच आहे. ह्याला आपण संसार म्हणतो. संसार जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ म्हणजे खऱ्या अर्थानं संसार आहे. आलिया संसारा म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही एक काम, उठा वेग करा. उठा, आओ उठा म्हणजे संत उठवण्यासाठीच आलेत. उठा जागे वारे स्मरण करो पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा, ओ धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, सुखावी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आलिया संसारा उठा आणि उठा जागे व्हारे. हो उठा, सावध. सावध करण्यासाठी संत आहे. संतांनी संताला जागे केलं, संतांनी जगाला जागे केलं, संतांनी देवालाही जागे केलं. उठा उठा साधू संत साधा फुले,
किंवा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. समाजात 3 वर्ग आहे, जगणारा, जगवणारा आणि जागवणारा. विडल जगणारा वर्ग म्हणजे आपण फक्त जगणे, मी माझी बायकोन माझी पोर बास. आई बाप ते नंतर बघू आपण, त्याचं काही एवढं काही लय सेवा केलीच पाहिजे असं काही कुठं ठरलेलं नाही. त्याच्यामुळं ही फक्त माझं मला जगू द्या सुखाने, ही सध्या लोकांची मेंटॅलिटी आहे. जगणारा. दुसरा वर्ग जगवणारा, देव वृक्षाचे पानं हाले ज्याची हा. पण ह्या दोघांपेक्षा एक ओरिजिनल खास वर्ग आहे, वजनदार वर्ग, जागवणारा. जगणाऱ्या वर्गाला जगवणाऱ्यापर्यंत नेणारा जागवणारा वर्ग असावा लागतो. विडल उठा. अहो जगात उठवणारी माणसं कमी, झोपवणारी लईत. ही जग तुम्हाला झोपवायच पडलंय. चांगला असा कायमचा झोपला पाहिजे. पण सावध करणारी माणसं थोडीत, जागे करणारे माणसं. आई बाळाला झोपवते नीट ऐका, पण बाप पोराला उठवतो. असं अंगावची असं गोड बोलून नाही देवी. उठ, काम कर, अभ्यास कर. हे बाप कठोर असतो, पण तो जाग करणाऱ्याची भूमिका असून आई झोप बाळा झोप, झोप, रडू नको बाळा. तुला लोण्याचा गोळा खायला देते, तो झोप, रडू नको. आई झोपवण्यासाठी आहे, बाप जाग करण्यासाठी. विठाला आलिया संसारा उठा, वेग करा. वेग करा म्हणजे लवकर, टाइम लावू नका. हा, एकदा का हा वेळ निघून गेला परत चान्स नाही. वेग करा म्हणजे धावा. तुका म्हणे धावे मग आवघे बरवे, मग आवघे बरवे, मग आवघे बरवे. तुका म्हणे धावे मग आवघे बरवे, मग आवघे बरवे, मग आवघे बरवे. थांबून जमणार नाही धावा. संत समका मी धरावी आवडी, धरावी आवडी. 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 करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नशिबत देह जाणार सगळं, जाणार सगळं, नशिबत देह जाणार सगळं, जाणार सगळं. नशिबत देह जाणार सगळं, जाणार सगळं. नशिबत देह जाणार सगळं, जाणार सगळं, जाणार सगळं. महाराज करावी तातडी परमार्थी. तातडी म्हणजे लवकर. बर, ही तुमचं पटलं की तुम्ही म्हणता की पळापळ करा. आणि तुका म्हणे नाही चालत तातडी, आणि प्राप्त काळ घडी आल्यावर किंवा हळूहळू चाला. आणि कोणी कोणास किंवा तुका झाला शे कळसन भजन करा. घडी सांगता पळायला आणि घडी सांगता थांबायला, कन्फ्यूज करू नका. एक बोला विडल. घडी सांगता परमार्थामध्ये लवकर या, पळापळ करा. अचानक सांगता आता स्थिर राहा, बडबड करू नका, हळूहळू चाला. नेमकं खरं काय आणि खोटं काय. लवकर या हेही बरोबर आणि सावकाश चला हेही बरोबर. म्हणजे आता डबल कस काय असतं तसं बी कस काय. लवकर या शब्दाचा अर्थ बरं आणखी सोपं सांगतो. प्रवासामध्ये गडबड तोपर्यंतच करायची जोपर्यंत इष्टी मिळत नाही तोपर्यंत. काही इष्टीत बसल्या बी उड्या हाणायच्या. एक जण इष्टीत बसल्यावर चालायचा, पुढं जायचा, मागं पुढं, नुसतं मधल्या गॅप मध्ये चालायचा. कंडक्टर मला इकडे ये, पायाचा त्रास आहे काय, मुंग्या वगैरे आल्यात नाही म्हणला, मला लवकर जायचंय. डोकं फोडीन म्हणला मशनीनी, लवकर जायचंय म्हणजे आता इष्टीत बसलाय, तुला इष्टीच्याच वेगानं जावं लागेल. तुझ्या चालण्याचा काय फायदा आहे. म्हणजे ही पळापळ करायची पण कुठपर्यंत, इष्टीत बसेपर्यंत. काही इष्टीत बसल्या मग निवांत राहायचं. तसं परमार्थ सुद्धा जोपर्यंत ऍडमिशन मिळत नाही,
जोपर्यंत माळ घालत नाही तोपर्यंत पळापळ लवकरच घालायची तरुणपणातच. पण एकदा का माळ घातली साधना निवांत करायची. अजून पुढचं सांगतो, 10वीचा निकाल लागला, जोपर्यंत 11वीला ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत ऍडमिशन साठी पळापळ करायची आणि ऍडमिशन मिळाले अभ्यास निवांत करायचा. विठ्ठल तसं भगवंताच्या बाबतीमध्ये सद्विवेक बुद्धी विचार लवकर जागा करायचा म्हणजे 10वे, आणि एकदा विचार जागा झाल्याच्या नंतर साधना निवांत करायची म्हणजे हळूहळू चाला. तसं तुकोबर आज उपदेशाच्या भूमिकेमध्ये आहेत म्हणून म्हणतात, उठा, वेग करा, विलंब लावू नका. या संसारात आला ना, जन्माला आलाय, सावध व्हा. करायचं काय, एकच काम करा, शरण जा उदारा पांडुरंगा. शरण काय फायदा, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच की, भाग्यवंत मनो तया. आणि शरण गेले तेच माणसं भाग्यवंत जी शरणागती भगवंताच्या समर्पित करतात. विडवल देवाच्या पुढं शरणागती पत्करल्यानंतर आयऱ्या गायऱ्याच्या पुढं शरणागती करायची गरज उरत नाही. मेन हाताला धरायचा, किरकोळांच्या नादी लागायचं नाही, शरण जायचं मोठ्यालाच. विडवल शरण हा शब्द फार सुंदर आहे. शरणागती म्हणजे फक्त वाकणे म्हणजे शरणागती नाही, तर शरणागती म्हणजे समर्पण. शरण जाण्यासाठी अहंकार बाजूला टाकावा लागतो आणि देह अर्पण करावा लागतो, त्याला शरणागती म्हणतात. नुसतं वाकणं म्हणजे शरण नाही. शरण शब्दाचा फार टोकाचा अर्थ आहे. बिभीषण सुद्धा रामाला शरण आला आणि शरणागताला तारणं यासाठी लक्ष्मणानं बिभीषणाला मारलेली शक्ती स्वतःच्या छातीव झेलली. शरणागताला राखणं हे देवाचं कर्तव्य आहे मायबाप. आणि शरण आल्यामुळे लंकेचा राजा झाला. शरण आणखी शरणागती एक सांगतो. भीष्माचार्य सेनापती आहेत, सैन्य त्यांच्या ताब्यात. भीष्म म्हणजे काही सोपं नाही. पण 10 दिवस झालं पण मनावा असं काही रिझल्टच भीष्माचार्याकडून यायना. दुर्योधन वैतागला, म्हणला पद देऊन चुकलं ह्याला. बरीच आहेत ना तरणी कंपनी, पण हाय बाबा वयोवृद्ध तपवृद्ध म्हणून आम्ही बसवलं तर ही रिझल्टच मिळाला म्हणले आपल्याला. मोकार टाइम झाला, 18 दिवसात युद्ध संपलं, पहिल्या 10 दिवसाचं पुढच्याच पारड जड आहे म्हणले. पण दुर्योधन आहे ना लय हुशार होता हो राजकारणात, धूर्त. तो डायरेक्ट भीष्मापाशी गेला नाही, ते द्रोणाचार्यापाशी गेला आणि तिथं जाऊन भीष्माचं कौतुक केलं. म्हणला भीष्मासारखा माणूस, ही बघा बर का, ही कौतुक करणं हे सुद्धा विषय. हा काय काय माणसं वा म्हणतात, वा नाही, त्या वाच्या माग लई त्यांच्या मनातला राग असतो, ते वातून बाहेर पडतो. तोंडावी बघा ना आपल्याला काय काय गावात, वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. चहा पिऊस तर चहा पाजून त्यांनी फक्त पाठ फिरून द्या, तेवच लगेच काय खरंय लय वाईट आहे ती, पण उगा आता काय म्हणता येत नाही, त्याने तर वाटोळ केलंय आपल्या गावचं. म्हणजे हाय का ही बोलणं, त्याला प्रमाण. जेने मुखे स्तावी तेने निंदे पाठी लावी, तेने निंदे पाठी लावी, तेने निंदे पाठी लावी. तेने मुखे स्तावी तेने पाठी लावी, तेने मुखे पाठी लावी, तेने मुखे पाठी लावी. तुकोबर म्हणतात जेने मुखे स्तवी, ज्या मुखानं स्तवन करतात त्याच मुखानं माग निंदेचा बोर्ड लावतात. तेने निंदे पाठी लावी. हे असा समाज आहे मायबाप. दुर्योधन घातकीच द्रोणाचार्यापाशी गेलं, भीष्माचं कौतुक. असा माणूस भीष्म प्रतिज्ञा, गंगापुत्र आहेत, काय पुढची पार्टी जगती राव. म्हातार फुगलं ना मग. माझं वर्णन म्हणलं मग काय, वर्णन मध्ये स्तुती प्रिय नाही असा माणूस जगात नाही. संत सोडून देवाला सुद्धा स्तुती आवडते. ही स्त्री अनंता मधुसूदन ही काय ही स्तुती. कमल नयनान कमलापतीन चक्रधरान विश्वंभरान असे तुकोबाने शब्द फेकले, देव प्रसन्नच. मागा काहीच नाही, चरणाजवळ ठेव. म्हणजे स्तुतीनं देव सुद्धा येड्यावानी करतो. ही लोकांचं तर सोडा, फक्त संतांना स्तुती नकोय. देव स्तुती प्रिय आहे.
आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्म हात्या एका वाचुनिया पांडुरंगा एका वाचुनिया पांडुरंगा एका वाचुनिया पांडुरंगा आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्म हात्या एका वाचुनी पांडुरंगा एका वाचुनी पांडुरंगा एका वाचुनी पांडुरंगा. गोबर आहे म्हणले आम्ही अनेकांची स्तुती तर करतच नाही, फक्त पांडुरंगाचीच करतो. पण संतांना स्तुती आवडत नाही. याविषयी ज्ञानोबऱ्यांची ओवी सांगतो. जो निंदे ते नेगे, स्तुती न लागे, आकाशा न लगे लेप जायसा. एका माणसाने ठरवलं, म्हणला मी आकाशाला लेप देणार आहे म्हणला. दुसरा म्हणला तुला इतका हानीन, तुला पोत्यात घालून हानीन. अरे आकाशाला तू लेप देणार कसा म्हणला, इमानात जाणार. अरे इमानात गेला ती वर हायच ती, आकाशाला लेप देता येईल का? चांगला नाही आणि वाईट नाही. तस जो निंदे ते नेगे, संतांना स्तुतीचा लेप जग कोणी देऊ शकत नाही. संतांना ते आवडतही नाही. देव स्तुती प्रिय. भीष्माची स्तुती केल्याच्या नंतर भीष्म जरा आतल्यात फुगायला लागला, आपलंच वर्णन चालू आहे काही नाही. आणि मग तिकडून स्तुती केली, आधी चार्जिंग केली आणि परत भीष्माच पशी आला. म्हणला मनावा असा रिझल्ट अजून आला नाही, म्हणजे परत खचिवलं. बघा ही माणसं कशी, आधी फुगिवला आणि परत दाबला. बघा ना म्हणले जरा काय शपथ. म्हणला माझ्या एकनिष्ठेवर आणि विद्येवर संशय म्हणल्यावर काय राहिलं माझं? उद्या पांडव दिसणार नाही मला, खलास. एक पण ठेवीत नाही म्हणला. शरणागती सांगतोय बरं का मुद्दा माझा पुढे. शरणा उदारा पांडुरंगा हे जेव्हा आपला मूळ विषय चालू आहे, शरण या शब्दाची पावर. भगवान श्रीकृष्ण ऐकलं. कृष्ण म्हणले म्हातारं पेटलंय, आता आवरत नाही. आणि ही लहान मुलं शांत बसा. उघड कंट्रोल होणारा विषय नाही, ह्याला राजकारणच करावं लागेल म्हणले. रात्रीत गाव फिरवावं लागेल, पैसे फेकावं लागते, दारू फिरव वाटावं लागेल. तेव्हा कुठं आपली 10-5 मताचा थोडाफार फरक पडला तर पडला, नाही तर हे आता तर काय विरोधातच वातावरण सगळे गेले. पण देवाला काय राजकारण करायचं सांगाय. संध्याकाळी छावणीत द्रौपदीला बोलून घेतलं, इकडे ये. कुंकू टिकवायचंय का? पहिला प्रश्न. आता कुंकू म्हणजे द्रौपदी म्हणली कुंकू म्हणून तर मी जीव देईन, पण कुंकाला धक्का लावून देणार नाही. कारण कुंकू होतं ना, ती टिकली नव्हती. आणि त्याच्या पुढचं सांगतो, तुम्ही टिकली का व्हायना लावताय याच्याविषयी मला वैयक्तिक स्वाभिमान आहे. कारण तुम्ही सौभाग्याचं लेणं म्हणून टिकली, कुंकू, मंगळसूत्र हे चिन्ह तुम्ही तुमच्या अंगावर वागवलेले आहेत का? तर मला कुणीतरी स्वामी आहे हे सांगण्याचं हे लक्षण आहे. पण मला बायको आहे, यांच्याकडे काय बोर्ड आहे बो नेमका? हे काय टिकली लावत्यात का मंगळसूत्र आहे का? काहीच नाही मोकार कार्यक्रम आहे राव. आणि ह्यांनी किती चिन्ह आहेत, ही बांगड्या, जोडवं, हे कशाचं प्रतीक आहे? सौभाग्याचं लेणं आहे. कुंकू, मला स्वामी आहे, मी त्या स्वामीची लक्ष्मी आहे हे सांगण्याचं हे प्रतीक आहे. म्हणून धर्म त्यांनी टिकवलाय. त्यांच्यावर टीका करण्याचा कुणाचा अधिकार नाही. आमच्यातले काय काय मंडळी नाव ठेवतात, महिलांना एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. हा, देव जरी लय मोठा होता कृष्ण, मग घी बरं डायरेक्ट अवतार, जमलं का? का आमच्या देवकी मातेच्या कुशीत 9 महिने राहिला बंदी शाळेत असून? ही स्त्री शक्तीची पावर आहे. कुंकू टिकवायचंय का? हो. पांडवांना सांगितलं विजय पाहिजे. आता विजय कोणाला नकोय? विजय नको असा माणूस आहे काय? घरात इजिरणा त्याला सुद्धा वाटतंय गाव माझ्या ताब्यात असावं. विजय कुणाला नको? समाजात मान्यता कुणाला नको? पांडव म्हणले विजय पाहिजे. मग मी सांगतो ती करावं लागेल. लय धर्म फिरम तसल्या गोष्टी जमणार नाही, गप्प बसायचं. सांगतो ती ऐकायचं. ठीक आहे. द्रौपदीला सांगितलं पहाटे 3ला भीष्माच्या पर्णकुटीत आपल्याला जायचंय. देव रथाचं सारथ्यान माग द्रौपदी, आणि काहीच नाही करायचं, फक्त दर्शन घेताना थोड्या बांगड्या वाजवायच्या की भीष्माचार्याला वाटलं पाहिजे की एखादी माऊली आलेली आहे दर्शनाला. म्हातारं 3ला समाधी अवस्थेत.
द्रौपदीनं सगळा मोठेपणा सोडला आणि भीष्माचार्याच्या पुढे शरणागती पत्करली, साष्टांग दंडवत अर्पण केला, दर्शन घेतली, द्रौपदी शरण गेली आणि भीष्माचार्याच्या मुखातून शरण आलेल्या माऊलीच्या बाबतीमध्ये अंतकरणामध्ये जिव्हाळा निर्माण झाला. नकळत मुखातून शब्द बाहेर पडला की सौभाग्यवती भव. बघा गेम. आणि काल तर काय म्हणलं होतं, मालक जिवंत ठेवणार नाही, आणि आता काय म्हणतंय सौभाग्यवती. द्रौपदी म्हणली कालचं खरं का आजचं खरं. भीष्म म्हणजे खऱ्याचा जाऊ द्या, पण ह्या टायमिंगला तुला इथं आणलं कुणी. तेव्हा मोरके कोण आहे बो, कारण ही तुमची अक्कल नाही, तुमचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलला नाही हे आम्हाला सगळं माहिती. तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता, तुमचा मास्टर माइंड कोण आहे. म्हणले नौकर. नौकर नाही, ती मला माहिती कोण नौकर आहे, त्यांनी खरा गेम केला. म्हणले मी कालही बोललो, पण कालचं बोलणं हे रागातलं बोलणं आहे, आजचं बोलणं हे प्रेमाचं बोलणं आहे. आणि आजच्या बोलण्याचा पहाटेचा ब्रह्ममुहूर्त आहे. या मंगलमय वातावरणामध्ये गेलेला शब्द मी खोटा ठरू शकत नाही. शरणागती पत्करली, कुंकू वाचलन, पांडव जिवंत राहिले, हे शरण गेल्याची पावर आहे. विडल म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. आणखी एक सिद्धांत सांगतो म्हणजे शरणागती लक्षात येईल. माऊली ज्ञानोबराय पैठणवरून आळंदीकडे निघालेले आहेत आणि एक प्रेत यात्रा गावातून चाललेली आहे. आणि त्या प्रेत यात्रेतून एक माऊली बाजूला आली, ज्ञानोबरांच्या पुढे शरणागती पत्करली, माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊली ज्ञानोबरांना ती माऊली शरण गेली. एखादी स्त्री आपल्या पाया पडते आहे, माऊलीच्या मुखातून शब्द परत बाहेर गेला, सौभाग्यवती भव. डोळ्यातून पाण्याला महाराज शब्द माघारी घ्या. ही प्रेत यात्रा चाललेली आहे, हे माझ्या मालकाचं प्रेत आहे, माझे मालक गेलेत. आता हे भीष्माच्या पुढचा पुरावा आहे बरं का. भीष्माने तरी ते जे मालक जिवंत होते ते फक्त मारायचे ठेवले. हे ज्ञानोबर आहे म्हणजे आता टोकाचा पुरावा, इथं मालकच जिवंत नाहीत आणि शब्द गेला सौभाग्यवती आणि शरणागती तर पत्करलेले आहे. माझ्या ज्ञानोबाने सांगितलं काळजी करू नका, मालकाचं नाव काय सच्चितानंद, आणि जे सच्चितानंद आहे ते मृत्यू पावलच कसं. मेल माणूस जित उठविल, मेल माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले. वेळ काळात ग्रासी लगा, वेळ काळात राजी लगा, वेळ काळात ग्रासी लगा, वेळ काळात राजी लगा. कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतो 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 बोल. वेळ काळात ग्राशी लगा, मेले माणूस जित उठे. मेलेला माणूस जिवंत करणं. अरे मेलेल्या माणसाने उठून ज्ञानेश्वरी लिहिली, ही जिवंत माणसानं ऐका आणि मरायच्या आधी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. महाराष्ट्रात जन्मालेल्या माणसांनी दोन कामं करायची, एक ज्ञानेश्वरी वाचायची आणि दोन पंढरी पाहायची. नाही वाचणं होत, एक तरी ओवी अनुभवावी. एका तरी ओवीचा अनुभव म्हणजे त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. मला सार पुढचं सांगायचंय. सच्चिदानंद बाबांच्या धर्मपत्नीनं ज्ञानोबारांची शरणागती पत्करली तर मेलेला मालक जिवंत केला. ही शरणागतीची ताकद आहे, म्हणून शरण जाऊ दार. म्हणून मृत्यूलोका जन्माला आल्याच्या नंतर आलिया संसारा, उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. एक जण जरा रगेल होता, असतात ना नमुने जरा, नाही संतांना बिजू म्हणत नाही. ते मला काय शरणागत कोण जातो, जो हातबल झालाय तो, ज्याचं सामर्थ्य संपलंय तो. आम्हाला गरज नाही, आम्ही वजनदार माणसं आहेत. वाघासारखा नरदेह आमच्याकडे आहे.
काय शरणागतीची गरज आहे? आणि कुबेरासारखं धन आमच्याकडे आहे, काय शरणागतीची गरज आहे? तो कुबेरा म्हणे देह आणि धन तुझं नाही. हे काळाचे धन कुबेराचे, देह 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 राम हॅलो. ज्या गोष्टीवर माणूस अंकार करतो त्या गोष्टी आपल्या नाहीत, ही तुकोबारांनी माणसाला दिलेली चपराक आहे. देह देह काय करतो? देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? ज्या देहावर आणि धनावर तू घमेंड करतोय हे तुझं नाही. देहावर सत्ता काळाची. आणि जर आपली असती, मिस कॉल आला असताना मरायच्या आधी एखादा मेसेज, सावध राहा, नोटीस, काहीतरी जर आपलं आहे तर आपल्याला विचारून जाते, अरे देह काय आपलं इंद्रिय सुद्धा नाही तो ना असते तर सांगून गेले असते. एका माणसाला यम प्रसन्न झाला. तो म्हणला मी तुला नेहणार. यम म्हणला, तो म्हणला मला नेहा, पण डायरेक्ट जमणार नाही, मला न्यायच्या आधी 3 पत्र पाठवावं लागते. ते मला पाठवतो. ती झालं म्हातारा झाल्यावर यम आला डायरेक्ट चलू. ते म्हणला बिघडला काय यम? 3 पत्र पाठवतो म्हणला होता, एक बी पत्र आलं नाही. तू यम म्हणला मूर्खा, तुझी काळी केस पांढरी झाली, पहिलं पत्र आहे, तुला कळलं नाही. त्याला मी काय सांगू? ज्या दाताने तो काही बी तोडलं ते दात तुझे सगळे गळाले. हे दुसरं लेटरच होतं बाळा. ताट मानानं जागणारा तू, पण आता लुकू 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 तुझी मान हलायला लागली. तुला कापर सुटलं. अरे 3रं पत्र आहे. आणि मी 3च पाठवलं म्हणलं होतो, पण तुझी डोळ्याची दृष्टी सुद्धा अंध झाली. मी तुला एक्स्ट्रा बोनस दिला, तुला चष्मा लागला, तुला क्लिअर दिसना, आता अंधाऱ्या आल्या तुझ्या डोळ्याला. ही 4थं लेटर मी एक्स्ट्रा पाठवलं, पण तुझ्या लक्षात आलं. ते मला अजून एखादं आता झपकीन म्हणले उठ. अरे हे लेटर आहेत, हे जवळ आल्याचं चिन्ह आहेत मायबाप. आणि म्हणून जर इंद्रिय आपली असती तर सांगून गेली असती, नाही जात. देह आपला असता तर सांगून गेला असता, सांगून जात नाही. का? ह्याच्यावर सत्ता आपली नाही. देह हे काळाचे, काळाची सत्ता. माणसं म्हणतात आता बोलला हो, आता आम्ही संघच ढाब्यावर पेलो आणि तो कॉर्नरला धडकला आणि फक्त मी वाचलो मागून गेल्यामुळं. अरे ही आता फक्त घोकायला ह्याच्यावर काळाची सत्ता आहे. तुम्ही म्हणता मग काळावर कोणाची सत्ता आहे? देवाची. आणि देवावर कोणाची सत्ता आहे? संताची. म्हणून तर नाथ महाराजांनी चतुर्थीला ठेवलेला देह परत पंचमीला ठेवला. काळावर कंट्रोल. एका माऊलीची लेक नांदाला जाणार होती. ती म्हणली नाथ महाराजांनी आज तरी जायला नको होतं, माझी लेक नांदा जाणार होते. नाथ महाराज म्हणले काळजी करू नका, तुमची लेक आणि माझी लेक सारखीच, उद्या जातो. दुसऱ्या दिवशी गेले पंचमीला. खांदेकरांनी, ही खांदेकरी म्हणजे इस्कुर डोक्याची असतात. ही भावकी फिवकी आहेत ना, ही जगून देत नाही, मरून देत नाही, ही असं अलगत लटकट ठेवणे, याला भावकी असे नाव म्हणतात. गावकी परवडली पण भावकी नाही परवडली. हा तुमचा आनंद सुद्धा सुखानं तुम्हाला खाऊन देत नाही हो, ही भावकी. आणि मग त्यांनी गप्पा सुरू केला, लय देव देव केला,
काशीचं पाणी कुठं गाढवालाच पाजलं, दगडाच्या नंदीलाच कुठं घास खाऊ घातला. 18 फगड जाती एका वाड्यात आणल्या आणि कोणाच्या घरी जाऊन जेवण केली. आलं का शेवटी कोण कामाला खांदा द्यायला? आमच्याशिवाय कोणही. आता कळली काय किंमत? नाथ महाराज म्हणले अरे बापरे, एवढं करून मी ह्यांना परत अजून गच वरणच उडी टाकले. बाबा नो, तुमच्या खांद्याला त्रास नव्हतं, उद्या मी एकटा जातो. चतुर्थी गेली, पंचमी गेली आणि मग षष्ठी. पताकाचे भार, वैष्णव नाचते, रामकृष्ण गाते नामावली. का? देह जर काळाचा आहे, मग संतांच्या बाबतीत असं का घडलं नाही? हरी आला हाता मग कायची भया चिंता, मग कायची भया चिंता, मग कायची भया चिंता. काळाचा काळ हातात आल्यामुळं आता काळाची चिंता राहिली नाही. पण आपण त्या स्टेपला गेलेलं नसल्यामुळं देह हे आणि ह्याच्या पुढच्या स्टेपला जायचं असेल तर परत पहिल्या चरणात उड्या हाणावं लागेल. शरण जा उदारा. हे केलं तर मग तुम्ही काळावर विजय प्राप्त करू शकता. पण त्याच्या अगोदर मोकार टुरटुर करू नका. देह आपला नाही. एक म्हणला पैसा, पैशाचं सांगूच नको म्हणले. धन कुबेराचे किती कमवा, कुबेर इतकं धन आहे का? कुबेर हा धनाचा अधिपती आहे. म्हणून लक्ष्मी पूजनला कुबेराचं सुद्धा पूजन आहे. धनत्रयोदशीला कुबेर देवता द्या आम्हाला. लयच काय काय इनवणी करते तो. एक जण म्हणला महाराज माझ्याकडे पैसा आला ना मी लय काहीतरी करीन. पैसा त्याला म्हणला तू काहीतरी कर तरच तुझ्याकडे येईन. दे रे हरीण पलंगावरी जमत नसतं. फुकट पैसा नाही काहीच नाही. घाम गाळावं लागन, कष्ट करावं लागन, साधना करावं लागन. पैसा कुणाकडे हे जात नाही. त्याच्या मागे सुद्धा तपश्चर्या आहे, ती सुद्धा लक्ष्मी आहे. त्याच्यामुळं धन जरूर कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, पण कमवलेलं धन उदास विचारे वेचून करी. सत्कर्मासाठी, स्वधर्मासाठी, सत्संगासाठी ते खर्च करा. विडल काही काहींकडे धन आहे पण दानत नाही. आता आणखी एक सोपं सांगतो. या गोरे पाटील परिवारानं एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. हे पैसा हा विषय नाही. हे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळेज असावं लागतं. पैशावाली लय पडल्यात नाहीत पुण्यतिथ्या करीत. हे कार्यक्रम करण्यासाठी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन. भाग्यवान माणसं असावे लागतात तर असा कार्यक्रम होत असतो. नाही तर कित्येक माणसं आई वडिलांविषयी प्रेमच राहिलं नाही. हो, परवा त्या पुणे परिसरात घडलेल्या घटना पेपरला बातमी आली. बापाने जीव तोडून पोराला शिकवलं. पोरगा अमेरिकेमध्ये गेलं शिक्षणासाठी. शिकायला तिकडे गेलं, तिकालीच मंडळी केली, संसार तिकडे झाला. 10 वर्ष झालं तरी ती माघारी आलं नाही. 10 वर्षाने आलं इकडं सगळं विराट घेऊन. म्हातारं खचला, जाताना एकटाने येताना चौघ. अरे मी केलं काय, झालं काय? जिवाळाच राहिलाय कुठं. 10-15 दिवस पोरग राहिलं, परत अमेरिकेला निघून गेलं. 2 महिन्यात म्हातारं खचून आऊट मेलं. गावातल्या 4-5 जणांनी फोन केला, बाबा गेले, त्यांचा विधी उरकाला, परत अमेरिकेनं माघारी. ते मला सुट्टी भेटत नाही, येण्याची सुद्धा माझी इच्छा राहिलेली नाही. जर तुम्हाला वाटत असेल माझ्या बापाचं मी दर्शन घ्यावं तर व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी शेवटचं दर्शन घेतो. माझ्या वडिलाचं पोरगा, बापाविषयी त्याचे हे उद्गार. फोन करणं म्हणला पुढचा विधी. तो म्हणला फोन पेचा नंबर सांगा, पैसे ट्रान्सफर होतील 1 मिनिटात, मला परत डिस्टर्ब करू नका, आय एम बिझी. पोरगा बापाविषयी फोन करणं मला सगळं आम्ही करू, पण टकलो कोणाचं करू 10व्याला. ते मला ज्याचं प्रवचन ठेवले त्याचं करा. आलं करा आमच्याच अंगावर परत. अरे काय प्रेमन, काय जिवाळा राहिलाय लोकांना.
हे असे सुद्धा माणसं समाजा वृद्धाश्रम निर्माण होणं ही प्रगती नाही, हे महाराष्ट्राची अधोगती आहे. एक आई एक वडील, 8-8 9-9 मुलं होती जुन्या काळात. एक आई 8 पोरांना सांभाळू शकते, पण तीच आई म्हाताऱ्या झाल्या 8 पोरं एका आईला सांभाळू शकत नाही. शोकांतिक आहे मायबाप. कित्येक घटना आमच्या तालुक्यात रेहकुरे अभयारण्य मागल्या 1.5 वर्षापूर्वी घटना घडली. कुठून काय नोकरात्री एक गाडी आली, वयोवृद्ध आजीला त्या अभयारण्य सोडून गेली मायबाप. जिथं हरणं काळविट राहतात तिथं आईला सोडलं. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला सगळं प्रकरण ते. म्हणजे पोरांनी आईला सोडून द्यावं इतके तुम्हाला आई वडील जड झाले का? कोणती लोकांची मेंटॅलिटी झाली समाजामध्ये काय लक्षातच येत नाही. एक आई 4 मुलं सांभाळू शकते तेवढ्याच ताकदीनं, पण तीच 4 मुलं परत पाळ्या लावल्या ते काय काय आई बापाच्या 15-15 दिवसाच्या, 15 दिवस थोरल्याकडं, 15 दिवस धाकल्याकडं. आणि 31 तारखेचा महिना आला, गोळ झाला ना एका दिवसाचा. जानेवारी 31 आहे ना, मग सांभाळायचं कुणी? हाणामारी लागली भावाभावाची. एक दिवस मी कस काय जास्त आईचा त्रास सहन करू? तो पोरगा म्हणायचा, दाखला म्हणायचा, तू थोरलाय, तो चांगली जमीन वाटून घेतली वरच, मला उग खरपाड दिलंय. हिर ज्या क्षेत्रात येते ते क्षेत्र तो हाणलंय, मला उग गचपानातलं दिलं, पडीक होतं मीच. तू तुझं एक दिवस तू जास्त सहन केलाच पाहिजे. थोराला मला तसलं सांगू नको, जमीन चांगली घेतली पण आई बाबाच्या नाव बँकेचे पैसे होतं ते सगळं तू हाणल्यात दाखल्याला. तू एक दिवस जास्त सहन कर. आई म्हणली दोघाच्या पाय पडते, मंदिरात राहते, तुम्ही भांडणं करू नका. काय प्रेमन काय जिवाळा. इकडं तर म्हणलंय माय बाप केवळ काशी. अरे कशाची पंढरपूर आणि कशाची काशी. इतकं जर आई वडिलाचा हाल होत असते हे महाराष्ट्रात, धिक्कार आहे जीवनाचा, धिक्कार. विडाल पण या परिवारानं जोपर्यंत बापू होते तोपर्यंत त्यांची उत्तम सेवा केली. गेल्यानंतर सुद्धा जी शास्त्रानं सेवा सांगितलेली आहे, अत्यंत अशी ही सुंदर सेवा या सगळ्या परिवाराने केलेली आहे. आणि हा सोहळा पाहून वैकुंठातून बापू या कुटुंबाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचे तुकोबाराय काय म्हणतात, आजच्या सगळ्या कार्यक्रमाचा सारांश. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. हा आजचा अन्नदानाचा, ज्ञानदानाचा, पिंडदानाचा, भक्तीचा सोहळा पाहून स्वर्गातून सुद्धा बापू या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य, कल्याण इच्छिती व्हावे कुळा, संपूर्ण कुळाचं कल्याण होणार. हा पूर्वजांच्या आशीर्वादामध्ये सामर्थ्य, तो अधिकार आहे. आशीर्वाद दिला कल्याण, शाप दिला पितृदोष. आहा कटा त्यांचे करीते पितर. हा वंशी दुराचार. एखादा अभक्त जर वंशामध्ये जन्माला आला
तो स्वर्गातले पुरुष सुद्धा करकर दात खातात. आम्ही तर लय चांगलं होतो आणि कस काय आमच्या वंशात जन्माला आलं बुवा. ते सुद्धा टेन्शन मध्ये जाते. पण हरिभक्त जन्माला येण्यासाठी पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्तराज व्हावा कोणी. आणि अशी ही सुंदर सेवा मुलं असतील मुली असतील या परिवारानं वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सोहळा आयोजित केला. जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलं. अगदी त्याच धर्तीवर असा हा सुंदर सोहळा या परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये धन जरूर असावं, पण ते धन अशा सत्कर्माच्या माध्यमातून समाजासाठी सुद्धा त्याचा उपयोग व्हावा. धन कुबेराचे हे तर आपलं चिंतन चालू इथपर्यंत आपण आलोय की धन कमवा पण सत्कर्मामध्ये खर्च करा. धरणामध्ये पाणी भरपूर साठवा पण त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो. ओव्हरफ्लो झालेलं पाणी तिकडून ट्रान्सफर करावं लागतं. सांडवा नसल तर धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संसारूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा, पण अन्नदान ज्ञानदान सप्त्याची पंगत दिंडी मंदिराचा जीर्णोद्धार मुलांना शाळेतल्या युवकांना कुणाला कमी जास्त हे थोडं असं सांडवा ठेवा जरा इकडून, म्हणजे इकडलं जरा स्टॉकला राहत असते. विडल लयच काय काय चिकट आहेत म्हण, नाहीच रुपये विसुडीत. एक जण रस्त्यावर उभा होता, दोघ जण मित्र होते आणि भिकारी त्या साहेबाला म्हणा, साहेब रुपया द्या की. आता साहेबाला रुपया सुद्धा द्यायचा नव्हता, पण मित्रा देखता स्वतःच्या मोठेपणाचं भूषण हाणायचं होतं. तो बेकाराला म्हणला, हे काय येतं रुपयात म्हणलं. आणि रुपया मागतो, लाज वाटली पाहिजे, कपडे बघून माग ना, कमीत कमी 100, 50, 10 रुपये तरी मागायचे, रुपया मागतो. बेकारे म्हणला, साहेब 100 बी मागितले असते पण समोरच्याची लायकी बघून मागावं लागतंय म्हणला. म्हणजे तू रुपयापेक्षा जास्त देऊ ते सुद्धा गॅरंटी नाही की तू देचीन का नाही. बा रुपयाचा सुद्धा भरवसा नाही, पण मी आपलं धाडस करून रुपया म्हणलो, ही माझी चूक झाली म्हणला. मी त्याच्यापेक्षा खालचं बोलाय पाहिजे होतं, 50 पैसे 25 पैसे, पण ते बी बंद झाल्यामुळे आता मागू शकत नाही. नाही तर तुझी तेवढीच लायकी. तरी सुद्धा हसला म्हणत येऊ हे भिकाऱ्याला म्हणला, काय तुझा गोड स्वभाव, म्हणजे इतका दलिंदर. नाहीच गोड बोलून भिकारी वाटायला, पण रुपया दिला नाही. काय बादशाह ना ह्यो चिकटपणाचा. जरा सत्कर्मासाठी आणि एवढं कमवा, पण किती कमविलं तरी शेवटी धन इथे मनुष्याचे काय. चांगल्या कार्यक्रमासाठी कार्यरत राहा. हे देवाचं सगळं कंट्रोल आहे. देता देवविता नेता नेवविता, येते याची सत्ता काय. देणारा तो, नेणारा सुद्धा तो. देव काही करू शकतो, देणाराही आहे नेणाराही आहे. आपली सत्ता, आपली काय सत्ता आहे, ही सगळी देवाची सत्ता आहे. म्या बोलविल्या म्या चालविल्यास जो, म्या हलविल्या प्राण हले जो, जगाते चालिता. म्हणून देता देवविता नेता. मग हे आम्हाला दिसतं, ही दिसतं ही खोटे. निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. अर्जुनाचा सिद्धांत सांगतो, म्हणजे 4थं चरण लक्षात येईल. अर्जुनानं धनुष्य हातात घेतलं, पुढं गुरून सगळे भाऊकीन राजे राजवाडे बघितलं की ते पाकळलंच. जैसे ब्रह्मर भेदी कोडे, भलतेसे काष्ट कोरडे, परी तो कळिके माझी सापडे कोवळे. ज्ञानोबा म्हणतात, भुंगाय ना नीटच बिल पाडतो ते, किती निभारला कोडा असू द्या, पण तेव जर फुलाच्या पाकळ्यात अडकला, त्याला म्हणा पाकळ्या फाडून ये वर बाहेर. किती निभार रे, पीठच करतंय लाकडाचं. पण जर असं फुल जर कोमजून गेलं, जर मिटलं ना, ते रात्रभर तिथं मुक्काम करतंय. उद्या दिवसाची वाट बघते, सूर्योदय झाल्या मग फुलं उमाली, मग बाहेर पडतंय. भलतेसे काष्ट कोरडे, परी तो कळिके माझे सापडे कोवळ्या. ज्ञानोबा म्हणतात तसं अर्जुनाचं झालं. याच विषयावर मला एक जणाने प्रश्न केला, गरुड महाराज. मला म्हणला, अर्जुनानं गुरु हे समोर बघितले, तो इतका घाबरला, त्याचं धनुष्यबाण खाली पडलं, थरथर कापायला लागला. मग आधी त्याला कळलं नव्हतं का, त्याला काय माहित नव्हतं का आपल्याला कोणासोबत युद्ध करायचंय. सोपन प्रश्न त्याचा बरोबर आहे ना, काय चुकलं त्याचं. म्हणला ही नाटक आहेत म्हणला अर्जुनाची, लोक बोलाय कमी बोलत नाहीत. अगोदर माहित नव्हतं का. बरं माझा तुम्हाला प्रश्न, युद्ध काय एकाएकी ठरतं का. आधी फॉर्म भरावा लागतो, मग पडताळणी, अर्ज बाद झाला तर आऊट, राहिला अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत, मग कोणी पैसा पिसा फेकला तर परत काढून घ्यावा लागतो. काय काय तेवढ्यावरच येतं, फक्त वाप वा.
मग परत प्रचार आहे 10-15 दिवसाचा कालावधी, मग मतदान आहे, मग निकाल आहे. युद्ध डायरेक्ट नाही. अर्जुनाला आधी कळालं नाही का आपल्याला द्रोणाचार्याला हाणायचंय, भीष्माचार्याला हाणायचंय, दुर्योधन आपला चुलत भाऊच आपल्या डोळ्यासमोर आहे. मग आधी कळत नव्हतं का? तिथं गेल्या अर्जुन का घाबरला? त्याने मला प्रश्न केला. प्रश्न चांगला आहे म्हणून त्याला उत्तर बी चांगलं दिलं मी. नाही तर मग आम्हाला जर उलट विचारलं ना, मग आम्ही उलट देत असतो. मला एक जमाना जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मग यात येऊ नये म्हणून. हे असं उलट विचारलं की उलट सांगावं लागेल. एक मला तू कोंबाऱ्याला विमान आलं तर कुठं उतरल्या? तुझ्या बापाच्या रानात. आमचं कुठं का उतरणार? तुला काय का? तुला माळ आहे का? तुला गंध आहे का? तो वारी केली ना, मग तू आमच्या खपल्या काढणारा कोण? आमच्यातले जे भीष्माचार्य आहेत त्यांनी आम्हाला शिव्या देऊ द्या तरी सहन करू. तुझी लायकी काय वार करायची माप काढायची? हे असले नमुने वाढल्यात. घरी बायको नीट बोलत नाही, त्यो गावात म्हणते वार करणं काय? तू गप. आमच्यातले जे आहेत त्यांनी आम्हाला बोलू द्या ना. असलीच मोकार वजन हाणणारी वाढल्यात. त्यांनी मला प्रश्न केला, अर्जुनाला आधी माहित नव्हतं का? तर त्याचं उत्तर 2 स्वरूपामध्ये आहे. पहिला मुद्दा असा आहे, अर्जुनाला जरी माहित होतं तरी ती अगोदरची कल्पना वेगळी आणि कृती वेगळी. समजून सांगितलं त्याला. लई मोठा डॉक्टर आहे, शेवट एमडी असतो, त्याच्या पुढे काय नाही. मग एमडी डॉक्टरने अगोदर विचार केला की त्याचा मुलगा आजारी आहे, त्याचं ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. म्हणला दुसऱ्या डॉक्टरकडे काही जायची गरज आहे, मीच खंबीर आहे, म्हणला ऑपरेशन करून टाकू. पण ज्या वेळेस ओरिजिनल ऑपरेशनची वेळ आली आणि मुलाचं पोट फाडण्याची वेळ आली, हातात का तर घेतले, एमडी डॉक्टरचा थरथर कापायला लागला. का? तिथं डॉक्टर म्हणून उभा नव्हता, तिथं तो बाप म्हणून उभा होता. अगोदर ओपीडी मध्ये म्हणला मिनिटात ऑपरेशन करून टाकतो माझ्या पोराचं. पण ज्यावेळेस ओरिजिनल वेळ आली त्यावेळेस तो सुद्धा घाबरला. आणि अर्जुनाचं असंच झालं. कल्पना करणं वेगळं, ज्यावेळेस डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, धनुष्यबाणच कांगट टाकून कंबारत धरलं त्याने. पण हे उठवणारा बाबा होता ना, ए ओठ यदा यदा धर्मस्य. आणि तू काय ह्यांना मारणार आहे? माझा मुद्दा हित आहे आता. तू ह्यांना मारणारा कोण? तू मारण्याच्या अगोदर मी ह्यांना मारून टाकले. अर्जुन मला मी, तू कोण आहे? ही 4थ्या चरणात निमित्ताचा धनी. तू मी म्हणूच नको, तू मी म्हणतो ही तुझा आज्ञा नाही. केला असे प्राणी की मी जी आहे ना, म्हातारी सुद्धा म्हणते मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईल? तुझा बरं पप्याची बिस्किट तरी राहत्यान. गावात बी काय काय, मी गेल्या गावचा विकास, तुझं वाट बघू नये गाव, फक्त तू तोंडाव लोक बोला नाहीत. मीन फिन काय नसतं. एक माऊली पठाडे कीर्तन करायचं उद्यापासून बंद केलं, काय संप्रदाय बंद पडणार आहे काय? कोणाचं कोणा वाचून आडत नसतं. ही मीन फिन ही ह्याच्यातच माणूस बपकीत जगतोय. जरा जमीन धरून चाला विडल. एक करता म्हणू नये, हा मीच एक करता म्हणू नये, हो मीच एक करता म्हणू नये, हो मीच एक करता म्हणू नये. मीच एक करता म्हणू नये. त्याला ज्ञानोबा यांची गोवी. हे मदची स्तव झाले परी मिया नाही केले, आयशे जेने जाणितले तो सुटला गा, माझ्यासाठी झाले पण मी केलं नाही. हे जेने जाणलं, ज्ञानोबा म्हणतात या भाऊसागरातून सुटला. हे 4थ्या चरणाला हे समर्पिक ओवी. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझं म्हणण्यात अर्थ नाही. कवनाचे मायबापन कवनाचे गण, बहीण कुणाचा भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळं आणते जसले एकला प्राण्या मायेचा बाजार. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळे, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबार कुमारी Viఠોબા
म्हणून मी माझं कोण हे वळका जीवनातला अहंकार बाजूला सारा आणि नम्रतेनं भगवंताची शरणागती पत्करा. शरण जा उदारा पांडुरंगा असा अभंगाचा भाव आहे. आणि या न्यायानं आपलं जीवन असावं. आणि म्हणून बापूंनीही आपल्या जीवनामध्ये समाजसेवा, देशसेवा, धर्मसेवा, कुटुंबाला स्टेबल करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असा हा भव्य सोहळा या परिवारानं आयोजित केलेला आहे. आणि याही परिवाराच्या हातून याही पुढच्या कालावधीमध्ये अशी देशाची, धर्माची, संप्रदायाची सेवा घडावी. या निमित्तानं जाता जाता तरुण मुलांना एक उपदेश. जुनी माणसं जी आपल्यातून गेली हे आता परत येणार नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती देहानं गेले. त्यांचे विचार जपणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आणि ही कष्टातून माणसं मोठी झालेली आहेत. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, आधी काम करा, मग खा. ख क ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. गर्व झाला की 100% घसरणार. घ. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. आणि चमचा जर नाही झाला तर छत्रपती व्हाल. छ. आणि छत्रपती व्हायचं असेल तर जळू नका. ज. माणसाने मळ का असावं पण जळ का नसावं. सध्या ही जळजळ इतकी वाढली. शेजाराने गाडी घेतली, आनंद होत नाही. ते पेढे द्यायला आला तरी त्याला टोचून हप्त्यावर घेतली असेल. त्याने कशी का घ्यायना, तुला काय करायचंय. शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला अशी भावना ठेवा तर आपला होईल. जळू नका, सोबत राहा, प्रेम करायला शिका. आणि जळणारे जवळचेच असते. तुमच्या गावात एखादा माणूस लय मोठा झाला, त्याच्या आमच्या कर्जचा माणूस जळन का? त्याला काय घेणं देणं. हितला किती का मोठा होय ना, हितला मोठा झाल्यावर जळणारे हितलेच. त्याच्यामुळं आपल्या माणसांच्या विषयी तिरस्कार, द्वेष, मत्सर मनात ठेवू नका. मॅजॉरिटीला किंमत आहे. उलट सोबत राहून आणखी प्रगती कशी होईल याचा विचार करा. जळू नका. ज. आणि जो कधी जळाला नाही, देव त्याची झाडा झडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त. तरबेज असेल थकू नका. थ. यश मिळेल पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त. थ. द. ध. न. एवढीच बाराकडे भरपूर हे पाळा पथ्य. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर चक्कर येईल. पुढच्या गोळ्यानंतर हे पथ्य पाळाल तर शेवट रिझल्ट आहे. त्या रिझल्टचं नाव आहे ज्ञान. पण सुरुवात आहे कष्ट. बोला ना 2 मिनिट शांतते. आणि हे कष्टातून माणसं मोठी होत असतात. असं कष्ट आदरणीय बापूंच्या जीवनामध्ये त्यांनी कष्टातून हा वसंत सगळा निर्माण केलेला आहे. या परिवाराचे त्यांचे मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, पुतणे असतील, या संपूर्ण परिवाराच्या हातून अशी संप्रदायाची सेवा घडत राहावी, अशी सद्बुद्धी या परिवाराला भगवंताने देवी ही ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, या नाशिवंतासाठी देवाचं प्रेम तोडू नको. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवा सव्याटी पाडितोस, देवा सव्याटी पाडितोस, देह हे काळा धन कुबीराज, देह हे काळा धन कुबीराज. देवा सव्याटी पाडितोस, देवा सव्याटी पाडितोस, देह हे काळा धन कुबीराज, देह हे काळा धन कुबीराज. ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्या, ते मनुष्याचे, ते मनुष्या,
मनुष्य काय आहे काय आहे काय आहे हे काळा धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे धन कुबेराचे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगा तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सव्याटी पाडितोशी. ह्या नाशिवंत गोष्टीच्या नादी लागून अविनाशी असणारा परमात्मा तुझ्यापासून लांब जाऊन देऊ नको. मग तू कर काय? अविनाश करे आपुले आयसे लावी मना पिसे. या अविनाशी गोष्टीच्या नादी लाग. नाशिवंत जे आहे ते नाश होणार आहे ते सोडून द्या. त्या गोष्टीसाठी देवासवे आटी पाडितोस असे होऊ दे. हा उपदेश जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला. मग महाराज हे सगळं तुम्ही केलं पण नेमकं मग ह्या सार सांगा ना. सार एकच, शरण जा उदारा पांडुरंगा. भगवंताची शरणागती पत्करा. भगवंताचं नाव आणि भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली प्रेम भक्ती हे या सगळ्याचं सार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचं चिंतन व्हावं. आपलं जीवन संतांच्या विचारानं सुजलाम सुफलाम व्हावं. आणि हीच आपल्या आयुष्याची खरी प्रगती आहे, खरी क्रांती आहे. म्हणून तरुण मुलांना सुद्धा सांगणं आहे, ह्याचे त्याचे विचार जीवनात आणण्यापेक्षा माझ्या ज्ञानोबारांचे, तुकोबारांचे, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणा. निर्व्यसनी राहा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. तुमच्या मनगटामध्ये धमक आहे. तुमच्यामुळं तुमच्या आई वडिलांना स्वाभिमान वाटावा. गावात लोक म्हणले पाहिजे ते परवा कलेक्टर झाला ना त्यांचा मुलगा, ते आर्मीत जो भरती झाला ना परवा, पोलीस खात्यात जो गेला, त्यांची आई बरं का. त्यांचा आपल्यामुळं आपल्या आई वडिलांचा मान समाजामध्ये स्वाभिमान वाढला पाहिजे. आई वडिलाची सेवा करा, सेवा करा असे सगळे महाराज मंडळी सांगतात. त्या सेवा या शब्दाचे मी दोनच अर्थ करतो. एक, आई वडिलाची सेवा करा म्हणजे पहिला अर्थ आपल्या शब्दामुळे त्यांना कधी दुखवू नका. आणि दोन, आपल्या कृत्यामुळे त्यांची मान समाजात खाली होऊ देऊ नका. ह्याच्यापेक्षा आई वडिलाची सेवा करायचा वेगळा अर्थ असू शकत नाही. आणि म्हणून चालतं बोलतं दैवत आहेत आई वडील. या श्रद्धाच्या निमित्तानं ज्यांना आई वडील आहेत त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये आई वडिलांची निस्वार्थ भावनेने सेवा करावी. अशा या ठिकाणी तरुण मुलांच्या मनामध्ये वैचारिक परिवर्तन व्हावं अशा या ठिकाणी प्रार्थना करतो. वैकुंठवासी बाप्पू त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझे वडील आणि माझे गुरु आदरणीय भाऊ वडीलही या ठिकाणी योगायोगानं उपस्थित आहेत. गायनाचे ज्यांनी सुंदर साथ केले असे गायनाचार्य माझ्यासोबत आलेले सोमनाथ महाराज राऊत, गायनाचार्य हरिभक्तप्राणचे गरुड महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. ज्यांनी सुंदर असे मृदुंगाची साथ केली मृदुंगाचार्य आमचे विकास महाराज अवसरे महाराजही उपस्थित आहेत. त्यांच्या अगोदर ज्यांनी मृदुंग वाजवला नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे मृदुंगाचार्य आमचे प्रसाद महाराज मरळ पाटील, त्यांनाही धन्यवाद. वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाळ असतील त्यांचे आभार मानतो. हार्मोनियम वादक सुंदर राऊत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर बरं का दादा, कारण हॉलमध्ये सिस्टीम लावणं म्हणजे लय टोकाचं काम असतं. पण तुम्ही अत्यंत तंतोतंत हॉलमध्ये सुद्धा गोड सिस्टीम लावली, तुमचे सुद्धा आभार मानतो. आपण उपस्थित सर्व मातृ पितृ सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा संपूर्णच परिवार माझ्या संपर्कामध्ये होता. पण मला आठवते एक माऊली होते, ताई बोलत होत्या फोनवर, काय नाव मला माहित नाही ताईंचं, तुम्ही का ताई? हा, याच घरातले आहेत. सुरुवातीपासून आमच्या आईने संपर्क केला की माऊली, आणि माऊलीने माऊलीला बोललं की मग रोज तर फोन येतातच, पण तुमच्या आमच्यासारखे राम राम माऊली. पण एखाद्या माऊलीचा स्नेह, जिव्हाळा, प्रेम आणि कुटुंबाविषयी आमच्या ताईंच्या मनामध्ये सुद्धा विशेष आदर आहे. जवळपास तुमच्या गावात कीर्तन झालं त्याच्या अगोदर 2 महिन्यापासून माऊली आमच्या संपर्कामध्ये आहे. तुमच्या गावात नंतर योगायोगानं धडक झाली, परंतु हा कार्यक्रम गावात येण्याच्याही अगोदर जवळपास 2-3 महिने कार्यक्रमाच्या अगोदर 7-8 महिने झाले तेव्हापासून या कार्यक्रमाचं नियोजन. सगळ्याचे आभार मानतो. वेळोवेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं संपर्कामध्ये राहणारे आमचे
दुरंदले भाऊ त्यांच्या शेजारीच घर आहे, तेही नेहमी संपर्कामध्ये असतात, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. गावातली सर्व समाजकारणातील, राजकारणातील, सप्ताह कमिटीतील माझ्या प्रेमाची मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही, सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम जय